नमस्कार मित्रांनो, आज होता सुट्टीचा दिवस आणि आज आलो आहेत आम्ही साहिलच्या गावी, जिथे की एक तळं आहे. तिथेच आम्ही जातोय. आता सर्वात पहिले आम्ही इथे बोटिंग करणार आहे, त्यासाठीच आम्ही सर्वजण जातोय. माझ्यासमोर आहे निलेश, जो की माझा रूममेट आहे, व सर्वात माझे 8 रूममेट इथं आलेले आहेत. तर आज बोटिंग करण्यासाठी आता पुढे जातोय आम्ही. तर पाहूया कशी बोटिंग करतोय आम्ही. आता जे खतरनाक असं दृश्य आहे, बाजूला पूर्ण डोंगर आहे. आम्ही सर्वजण बोटमध्ये बसलेलो आहेत व चालतोय. कोणी फोटो काढतोय. हा माझा मित्र साहिल, हा एक फोटोग्राफरच म्हणायला पडतं, कारण आयफोन आहे भावाकडं. खतरनाक असं दृश्य होता. आज आमचा दिवस हा खूपच भारी गेलेला. सर्वजण एन्जॉय करतायत. बोट सावकाशपणे केलेली मामांनी, हळूवारपणे संत गतीने चालते आता आमची बोट इथेच. तुम्ही पण इथं एन्जॉय करायला येऊ शकता. बघा कसे एन्जॉय करतोय. कोणी हसतंय, कोणी गप्पा मारतंय, कोणी फोटो काढतंय. मस्त अशी ट्रिप झालेली आमची ही. हे सर्वजण उभे आहेत ग्रुप फोटोसाठी. हा आमचा बघा कसा लहान लेकरं पाण्यात पाय बुडून खेळतोय. मजा येते त्याला. हा आमचा तारे बाबा, भात बाबा सर्वांना आशीर्वाद देतोय. त्याची कृपा सर्वांना व्हावी असं सर्वांना वाटते, म्हणून सर्वजण त्याचा आशीर्वाद घेतोय. तशा प्रकारे आशीर्वाद देतोय तारे आमचा. पहा त्याचा आशीर्वाद घेताना आशीर्वाद दिलेला आहे. खरंच अतिशय मनमोहक असं दृश्य आहे इथं. बाजूलाही पाहू शकतो हे पक्षी, ही बोट, सर्वच एकदम खतरनाक असं दृश्य आहे. तर आम्ही जाणार आहे ते जेवण करायला. जेवण बनवण्यासाठी जातोय. त्याआधी आमची काही मुलं मासे पकडायचे म्हणले म्हणून ते बाजूच्या एका ओढ्यामध्ये गेले. हे आमचा तन्मय, निलेश, साहिल मासे पकडायचे, त्यासाठी ते ओढ्यामध्ये उतरले. सोबतीला तारे पण आहे. बघा यांना मासा गावते नाही पाहूया. मिशन सक्सेसफुल. अरे बाटली की ते मासा गावले. नरेशने एका बाटलीमध्ये माशाला ठेवलेलं आहे. तसेच आम्ही इथे पोहायला पण गेलेलो. त्याच लेकमध्ये आम्ही सर्वजण पोहत होतो. सर्वजणच पोहत होतो. कोणी लाईव्ह सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने पोहत होतं, तर कोणाला पोहायला येत होतं ते स्वतः पोहत होतं. खूप मजा आली इथे. यानंतर सर्वजण थकलेली. जसं की हे बघा, मी आराम करतो इथे. दुपारचे 3 वाजलेले. सर्वांना भुका लागल्या, कारण सकाळी नाश्ता कोणी केलेला नव्हता. त्यामुळं पोटात कावळे ओरडत होते. त्यासाठी जेवण करण्यासाठी मी व बुधवान तिकडे लाकूड आणायला गेलेलो, की जाळ लावायला पाहिजे त्यासाठी. व काही जणांचा चिकनचा प्लॅन होता, तर आमच्यासाठी आम्ही व्हेजमध्ये पनीरची भाजी वगैरे आणलेलं. तर इथं सुरुवात केलेली यांनी बनवण्यासाठी. हा साहिल, आमचा शेफ म्हणजे वैभव गोडबे, त्यांनीच आज चिकनचं करण्याची तयारी केलेली आहे. तसेच इकडं बाजूला आम्ही जे व्हेजवाले मेंबर आहेत, जसं की मदने, हा ओमकार, इथं बसलेलो. आम्हाला काही काम नव्हतं, कारण आमची ऑलरेडी भाजी आम्ही हॉटेलमधून आणलेली पनीरची. फक्त आम्ही वेट करत होतो की यांचं जेवण कधी तयार होतं. त्यानंतर आम्ही सर्वजण सोबत जेवणार होतो. त्यावेळीच मी आणि बुधवान तिकडं लाकडं गोळा करतो आहेत. आमचा उडबे तयारीला लागला आहे चिकन बनवायचं. सोबत तारे पण आहे, त्याला मदत करतोय. तारेने कधी किचनमध्ये काम पद्धतीनं आज काम करायचा प्रयत्न करतोय. बघूया काय करतोय तारे. आता यांनी चिकन उकड तयार झाली वाटते. चिकन बाजूला काढून घेत आहेत. चिकनचे
पीस काढून घेत आहेत. बाजूला सर्वजण आम्ही व्हेजवाल्यांवर बघतोय. काही जण आराम करतोय. तर मस्तपैकी गप्पा मारत मारत बसलो की चिकन कधी ते तयार होईल, कधी हे खातील व आमचंही व्हेजचं जेवण आम्ही खाऊ. सर्व तयारी झालेली दिसते. आता यामध्ये चिकनचे पीस टाकलेत, सर्व मसाला वगैरे टाकून घेतला आहे आणि हा साहिल मसाला जो आहे तो टाकतो चिकनमध्ये. तर थोड्याच वेळात चिकन पण तयार होऊन जाईल व त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसून जेवण करणार आहे. बघूया पुढे. होडबे मेंबर झाले तयारी. चिकन सर्वजण तयारी करतात जेवणाची. तर हे चिकन तर सर्वजण एकत्र बसलो जेवण करण्यासाठी. जेवण झाल्यानंतर आमच्या होळबेने हे जो जाळ होता त्यावर पाणी टाकलं व या निसर्गरम्य अशा सुंदर दृश्यात आमची ही ट्रिप इथेच संपली आज. धन्यवाद.